नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जनजागृती. गट विकास अधिकारी महेश पाटलांनी दिली शपथ. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडून आज दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गट विकास अधिकारी महेश पाटील आणि लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली दिनांक 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी बहुमोल असा मतदानाचा हक्क बजावून मतदान करावे यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी महेश पाटील यांनी उपस्थित लासलगाव ग्रामपंचायतीच्या सर्व विभागातील कर्मचारी, ग्रामपंचायत वाचनालयातील विद्यार्थी, ग्रामपंचायत परिसरातील विविध शासकीय कार्यालयांचे कर्मचारी व नागरिकांना मतदान करण्याबाबतची शपथ दिली. तसेच 20 तारखेला आपण सर्वांनी कुटुंबियांसह कुठेही बाहेरगावी फिरण्यासाठी जाऊ नये व शासनाच्या माध्यमातून मतदान जनजागृती संदर्भात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तरी देशाचा नागरिक म्हणून माझेही मतदान करण्याचे मोलाचे कर्तव्य आहे. देशाची निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून राष्ट्रहित जोपासावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मतदानविषयक जनजागृती करताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध घोषवाक्ये लिहिलेली बोर्डे हातामध्ये धरलेली होती. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने मोठा फ्लेक्स बोर्ड तयार करून नागरिकांना मतदान करण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे. फ्लेक्स बोर्डवर मतदान, मतदात्यांची शान, माझे पहिले मत देशाकरिता, एक मत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा आशयाचा मजकूर लिहून मतदार राजाला मतदान करण्यासाठी आवाहन ग्रामपंचायत लासलगावकडून करण्यात आले आहे. हा फ्लेक्स जनतेला वाचता येईल अशा ठिकाणी मतदान होईपर्यंत लावण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, दुय्यम निबंधक राजेंद्र कुटे, अमोल आगाव, औदुंबर मुरडनर, उत्तम गायकवाड, रवींद्र गोसावी, विशाल खैरे, अब्रार पठाण, पत्रकार शरद लोहकरे, ग्रामपंचायतीच्या सर्व विभागातील कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. चला मतदान करूया, देशाची प्रगती घडवूया. मतदानाचा अभिमान लोकशाहीची आहे शान. आन बान शानने सरकार बनेल मतदानाने, या उद्घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते. आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आता सध्या सुरू आहे. 20 तारखेला आपल्या दिंडोरी मतदारसंघात मतदान आहे. तर मी गट विकास अधिकारी महेश पाटील याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. आपल्याला माहिती आहे की आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला तरच आपल्याकडे सुदृढ सरकार हे प्रस्थापित होणार आहे. मी याद्वारे विनंती करतोय की आपण सर्वांनी 20 तारखेला मतदान करावं आणि आपला हक्क बजवावा. धन्यवाद. लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, पक्षपातीपणे व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. धन्यवाद. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.